मिजरेबल कर दिए। वे आखिर बात क्या है, कुछ तो बोलो। ये लो, फिर तुम्हारी आंखों में पानी। मैंने तुमसे कितनी बार कहा है पुष्पा, मुझसे ये आंसू नहीं देखे जाते। आई हेट टीयर्स। नमस्कार नमस्कार, मी अरुण माने राशी चक्कर या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजची राशी चक्कर मधली दुसरी रास आहे वृषभ. वृषभ सॉलिड रोमॅन्टिक रास असते. रोमॅन्टिक, काव्य, रसिकता, फॅशनेबल, ह्या सगळ्या गोष्टी यांच्यामध्ये खचून भरलेल्या असतात. तुम्हाला सांगतो, राजेश खन्ना आहे ना, वृषभ राशीचे असावे. त्याचा डायलॉग आहे तो, पुष्पा आय हेट टीयर्स. सांत्वनात रोमॅन्टिसिझम. म्हणून आयुष्यभर आहे ना त्यांच्यावर सांत्वन करण्याची वेळ. कुठे रोमॅन्टिकपणा, सॉलिड असतं ते. काव्य म्हणजे कसलं कसलं काव्य, कुठेही यांना शोकसभेत नेऊ नये आणि नेलंच तर त्यांना बोलायला घेऊ नये. एकदा कुलकर्णी काकूंच्या शोकसभेमध्ये वृषभेच्या दामलेंना नेलं आणि कुलकर्णी काकू म्हणजे दामलेंचं क्रश होतं आणि चुकून कुणीतरी माती खाली यांच्या हातात माईक दिला. दामलेंच्या हातात जसा माईक पडला तसे दामले सुरू झाले. कुलकर्णी काकूंच्या फोटोकडे बघून आले, काय बोलावं काय बोलावं आणि कशा कशाबद्दल बोलावं. दुसरी ओळ ऐकल्यावर सगळे बघायला लागले रागाने. ज्याने माईक दिला त्याच्याकडे बरे थांबले नाही. ते म्हणे की काय बोलावं आणि कशाबद्दल बोलावं का त्यांच्या गालावरच्या खळीवर, बोलावं का त्यांच्या गालावरच्या खळीवर, की बोलावं त्यांनी नाजूक हातांनी केलेल्या पोळीवर. शोकसभेत चालले बोलावं का त्यांच्या गालावरच्या खळीवर, की बोलावं त्यांनी नाजूक हातांनी केलेल्या पोळीवर. त्यांची ती केसांची बट जीवाला लावून जाईल, त्यांची ती केसांची बट जीवाला दामले. त्यांची ती केसांची बट जीवाला लावून जाईल घोर, पण नियतीने घातला घाला. शी इज नो मोर. लाजून ईश्वर म्हणाला, वाटायचं वहिनी यावं, वन्स मोर वन्स मोर वन्स मोर. माईक काढून घेतला. नाहीतर काय, थोडक्यात काय की दामलेंनी शोकसभेमध्ये मैफिलीचा माहोल केला. दामलेंचा संदीप खरे झाला आणि श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आयुष्यावर बोलूचा कार्यक्रम केला. हे असं असतं, जबरदस्त रोमॅन्टिक असतं. सॉलिड. म्हणजे एका वृषभेच्या मुलीने आपल्या बायोमध्ये लिहिलं होतं, डॅट्स प्रिन्सेस, लोकेशन गोवंडी. लोकेशन काही का असेल, हे जन्मातच आहे ना, येताना देव यांना वया ब्युटी पार्लर करतो. सुंदर दिसतं, एकदम सुंदर. म्हणजे तुम्हाला सांगतो, हे ऍक्च्युअल जीवनापेक्षा व्हर्च्युअल जीवनामध्ये जास्त जगतं. झुकरबर्गचा अर्ध पोटपाणी वृषभवाले चालवतं. ते FB वर जास्त ऍक्टिव्ह असतं. पण ह्या मुली काय करतात माहिती आहे, आयफोन घेतात आणि आयफोनने फोटो काढतानाचा फोटो टाकतात. अरे फोटो काढतानाचे कोण फोटो टाकतं? पण ह्यांच्या फोटोना 700 लाईक, 800, 15, डोक्यावरून पाणी 16. इट्स अ शोज अ डिफरन्स लाईक अ GDP अँड GST. निर्मला सीतारामन, व्हॉट्स दिस? म्हणजे त्याच्याकडे दिल्लीत तर हे असं. बरं, ह्या काय करतात म्हणजे, ह्या महाबळेश्वरला जातात, शिमलाला, कुलू, मनाला येईल तर करतात. ह्या जातात आणि ह्यांचे फोटो FB ला टाकतात आणि आमच्या बायकांना टॅग करतात. जा ना बाबा,
शिमल्याला जा, कुल्लूला जा, नाही हवं तिथे जा, पण आमच्या बायकांच्या भिंतीवर खेळ ठोकून तुमचे महाबळेश्वरचे फोटो का लावता? ह्यांच्यामुळे उरलेले 11 राशी धंद्याला लागतात. ह्यांच्यामुळे आम्ही महाबळेश्वरला, मग ह्या कुल्लूला गेल्यावर आम्ही कुल्लूला, आम्ही फिरतो आपल्या इकडे. परत ह्यांची नावं पण सॉलिड असतात, एकदम वेगळी. म्हणजे शराना, शानाया, रेचल, like a South Mumbai. Nothing zero. बरं हे ऑडीला ऑडी नाही म्हणत ना, ऑडी. ह्याचं प्रोनाऊन्सिएशनच वेगळं असतं. बेसिकली यांचं प्रोनाऊन्सिएशन नसतं, यांचं प्रोनाऊन्सिएशन असतं. 2 पोळी वाढ, हे असं सगळं असतं. मग तो कानामागे असतं म्हणजे वृषभ. वृषभ म्हणजे शिफॉन साडीतली चांदणी. म्हणजे मी साडी चापून चोपूनच मिळतात. तुम्ही तिकडे माझ्याकडे बघा, बघू नका, मारा तिकडे. दुनिया जाय फौज में, मैं अपनी फौज में. हे असं असतं, सॉलिड असतं. बरं यांचे व्यवसाय पण असं ब्युटी पार्लर वगैरे फॅशनशी रिलेटेड असतं. एका वृषभ राशीच्या मुलीच्या ब्युटी पार्लरच्या बोर्डवर असं लिहिलं होतं तिने, काव्य की सत्यम छुपम दिकम सुंदरम. चतुर असतात. म्हणजे अफेअर जरी सलमानशी केलं तरी लग्न मात्र बच्चन बरोबरच करतात. हे असं असतं वृषभ.